मित्रांनो, सगळीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. उत्तर प्रदेश असेल, अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये सगळे स्थानिक पक्ष हे फोडले जात आहेत, संपवले जात आहेत आणि भारतीय जनता पार्टीला एकदम मजबूत केलं जात आहे. आणि बघा, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे, येणाऱ्या 100 वर्षाच्या काळामध्ये, पुढच्या 100 वर्ष भारतीय जनता पार्टी ठरविल तेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे. जर भारतीय जनता पार्टीला वाटलं की 5 वर्षे काँग्रेसला द्यायचे तर काँग्रेसची सत्ता येईल, अन्यथा पुढचे 100 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी बुक झालेले आहेत. मित्रांनो, मी 8 दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवला होता की भटजी, सेठजी, लाडजी आणि भोंदूजी या चौघांची युती झालेली आहे, अगदी मजबूत युती तयार झालेली आहे आणि आज एक हाती नियंत्रण या वर्गाचं आहे. RSS म्हणजे मित्रांनो साधं सुधं संघटन नाही. मी अनेक वेळा मांडलेलं आहे की नरेंद्र मोदी हे केवळ मोहरा आहेत. RSSने जर ठरवलं तर आज राजीनामा नरेंद्र मोदी यांना द्यावा लागेल. एकीकडे मीडियाद्वारे अशा प्रकारची मांडणी करण्यात येते की नरेंद्र मोदी स्ट्रॉंग आहेत आणि RSS वीक आहे, परंतु तसं अजिबात नाही. बघा, वंचित बहुजन आघाडीला हे सगळ्यात जास्त माहीत आहे. याच्या अगोदर डायरेक्ट RSSच्या कार्यालयावर मोर्चा वंचित बहुजन आघाडीने का नेला होता? कारण त्यांना माहीत आहे खरी पॉवर कोणाकडे आहे. खरी पॉवर ही मोहन भागवत यांच्याकडे आहे. परंतु लोकांना जर असं दाखवलं की खरी पॉवर RSS कडे आहे, खरी पॉवर मोहन भागवत यांच्याकडे आहे, तर मित्रांनो सत्तेला धोका निर्माण होईल. म्हणजे RSS आणि भारतीय जनता पार्टी वरवर असं वेगळं दाखवायचं, परंतु खरी सत्ता, खरी सगळी सूत्रे, खरी पॉवर ही केवळ आणि केवळ RSS कडे आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा जो भटजी असणारा जो वर्ग आहे हा एवढा मजबूत झालेला आहे की मी तरी 100 वर्ष कमी सांगितले. आणि यामध्ये याला चूक लक्षात घ्या, यामध्ये चूक भारतीय जनता पार्टीपेक्षा सुद्धा विरोधी पक्षांची जास्त आहे, काँग्रेसची जास्त आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची जास्त आहे, शरद पवार गटाची जास्त आहे, NCP गटाची जास्त आहे. बघा, तुम्हाला एक वंचित बहुजन आघाडीची एक पोस्ट तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमचा विषय लक्षामध्ये येईल. फेसबुकवरील पोस्ट आहे, वंचित बहुजन आघाडी या अधिकृत पेजवरील पोस्ट आहे. शिवसेना उभाटाचे हिंगोली खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. आता जे 6 खासदार गेले त्यापैकी एक नागेश पाटील आष्टीकर आहेत. ते आता शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत. आता त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर याला महाविकास आघाडीने नांदेड विधान परिषदेमध्ये उमेदवार बनवलेलं आहे. आता काँग्रेस, शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाचे नगरसेवक हे कृष्णा पाटील आष्टीकर या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीच्या उमेदवाराला मतदान करणार का? एका बाजूला भाजपचे उमेदवार अमर राजूरकर आहे, दुसऱ्या बाजूला कृष्णा पाटील आष्टीकर आहे, त्यांनाही भाजपचाच उमेदवार म्हणावं लागेल. आता शिंदेंचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार दोघंही एकाच सत्ताधारी पक्षाचे झाले, म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये झाले. आता भाजप, शिंदेंची शिवसेना या सर्वांना हरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय तिथं आहे. तर मग वंचितने प्रश्न विचारलेला आहे, काँग्रेस, शिवसेना, उभाटा, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षांच्या नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. सर्वजित बनसोडे, राज्य उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, त्यांनी तसा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि बघा, आता तिथं तसं होणार का? म्हणजे महाविकास आघाडी तुमच्या विरोधामध्ये जे आहेत, आता नागेश पाटील आष्टीकर शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. आता हे परमनंट आहे किमान 3 वर्षासाठी तरी. आणि मग परत तुम्ही म्हणजे भाजपला मदत करणार का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे तुम्ही एका वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराला जर मदत करू शकणार नसाल
मागच्या वेळेस राज्यसभेवर तुम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठवू शकत होता, तिथं सुद्धा महाविकास आघाडीने पाठवलं नाही. अगदी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधामध्ये सुद्धा लोकसभेला उमेदवार देण्याचं काम तुम्ही केलं आणि नाही म्हटलं तरी हलक्या हाताने 1 कोटी मतदान, फिक्स 1 कोटी मतदान माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आहे संपूर्ण राज्यभरामध्ये. आणि एवढं मोठं मतदान असताना सुद्धा जर तुम्हाला त्यांची जर किंमत कळत नसेल, त्यांचं महत्त्व कळत नसेल, तर महाविकास आघाडीला खरंच जिंकायचं आहे का, खरंच सत्तेमध्ये यायचं आहे का? काय झालं, लोकसभेला थोड्या काही जागा आल्या आणि लगेच त्यांना अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकाराचा पराभव भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने केला. भारतीय जनता पार्टीकडे मित्रांनो सगळं आहे. पहिली गोष्ट वर्गीय वर्चस्व आहे. आपल्या देशामध्ये काही जरी नाही म्हटलं तरी जातीला अत्यंत महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्ट्या जात सिद्ध होत नाही. लक्षात ठेवा, वैज्ञानिक दृष्ट्या आपलं शरीर हे पेशीपासून बनलेलं आहे. आपलं शरीर हे केवळ एक बॉडी आहे. परंतु जी प्रचलित जाती व्यवस्था आहे ही लोकांच्या डोक्यामध्ये एवढी बसलेली आहे आणि हे जे उच्चवर्णीय आहेत त्या लोकांनी तुमचं कितीही जरी शोषण केलं, किती वर्ष जरी राज्य केलं, कितीही जरी अन्याय केला, तुमच्या महामानवांची जरी बदनामी केली, तुमच्या महापुरुषांची जरी बदनामी केली, शिवाजी महाराजांची जरी बदनामी केली, महात्मा फुलेंची जरी बदनामी केली, शाहू महाराजांची जरी बदनामी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांची जरी बदनामी केली, तरी सुद्धा तुम्हाला डोक्यावर तेच लागतात. म्हणजे तुम्ही ही जी जातीय मानसिकता बनलेली आहे आणि या जातीय मानसिकतेचं सर्क्युलेशन कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला भेटतं. तुम्हाला तेवढं इक्वल फ्री हँड तुम्ही जर महाविकास आघाडीने जर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घेऊन जर दिला असता तर विधानसभेमध्ये वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं. आता मित्रांनो, हे ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, याला काही अर्थ नाही. भारतीय जनता पार्टी जे ठरवेल ती पूर्व दिशा आहे या देशामध्ये आणि येथील 80-85% बहुजन समाज तुम्हाला सांगितलं ना की या वर्गातील 85% वर्गातील लाटजी, आता हे 6 खासदार गेलेले आहेत, बहुतेक हे सगळे बहुजन समाजातील आहेत, मराठा ओबीसी या 2 समाजातील आहेत. आणि हे जे लाटजी आहेत यांचे सगळे जे काही हट्ट असतील, यांना गाडी हवी असेल, खुर्ची हवी असेल, लाल दिवा असेल, हे सगळं भारतीय जनता पार्टी यांना देत आहे. म्हणजे भटजी, सेठजी, लाटजी आणि भोंदू बुवा बाबा या लोकांची एक अशी मोठी युती तयार झालेली आहे आणि हे सगळे लोक आपल्यावर राज्य करत आहेत आणि करत राहणार आहेत. आणि हा एक या सिस्टमचा भाग आहे मित्रांनो. यांनी पूर्णपणे या देशावर, या देशातील संस्थेवर, अगदी न्यायालयापासून सगळ्या गोष्टीवर कब्जा करून ठेवलेला आहे. त्यामुळे तुमचा जर कोणाचा असा गैरसमज असेल की लोकशाही शिल्लक आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्याकडे काही शिल्लक आहे असं जर तुमचा काही जर गैरसमज असेल तर तो गैरसमज तुम्ही अगदी काढून टाका. काँग्रेसमध्ये एकटे राहुल गांधी जर सोडले, आणि एकटे राहुल गांधी काय करणार, एकटे राहुल गांधी जर सोडले, खालचे जे कार्य करणारे आहेत, उदाहरण द्यायचं म्हटलं तर काँग्रेसमधले सध्या जे महाराष्ट्रातील खासदार आहेत किंवा आमदार आहेत यांना सुद्धा फोडणं भारतीय जनता पार्टीच्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आमच्या हातामध्ये आता काही सुद्धा राहिलेलं नाही. काय आहे, 85% बहुजन समाज आहे, 15% लोकांचं वर्चस्व आहे, त्यांचे आपण गुलाम आहोत. बघा, फक्त 2 लाख इंग्रजांनी 32 कोटी लोकांवर 150 वर्ष राज्य केलं होतं. मोगल आले त्यावेळेस सुद्धा ते कमी संख्येने होते. भारताची जर लोकसंख्या जर काढली तर ते सुद्धा कमी संख्येने होते. त्या मोगलांनी सुद्धा शेकडो वर्षे राज्य केलं. आणि हे तर आता आपल्याच धर्माचा भाग आहेत, उच्चवर्णीय आहेत, उच्चवर्गीय आहेत. आणि हे तर धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या तुमचं हजारो वर्षापासून शोषण करत आलेले आहेत. आणि आज त्यांनी तर शोषणाचे मोठमोठाले दुकानं उघडलेली आहेत, मोठमोठाले अड्डे उघडलेले आहेत आणि आज राज्यसुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये आहे. आज
पेशवाई बरी, त्या काळातली पेशवाई बरी याच्यापेक्षा सुद्धा महाभयानक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. परंतु बहुजन समाज काही करू शकत नाही. येथील बहुजन समाज हा सरदारकीमध्ये धन्यता मानणारा आहे. लक्षात ठेवा, बहुजन समाजातले हे आमदार खासदार हे पायचाटू आहेत. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने मोगलशाही होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, या शाह्यामध्ये हे मोठमोठाले सरदार जाऊन त्यांचे पाय चाटायचे आणि त्यामध्ये धन्यता मानायचे. परंतु त्यामध्ये लक्षात ठेवा, त्यामध्ये एखादाच असा जिगरबाज असतो ज्याला असं वाटतं की आपलं स्वतंत्र राज्य निर्माण झालं पाहिजे, यांची गुलामी उखडून टाकली पाहिजे. असा एखादाच खुद्दार असतो शहाजी महाराजांसारखा आणि राजमाता जिजाऊ साहेबांसारखा, ज्यांच्या मनामध्ये ती स्वराज्याची ठिणगी, ते बीज जागृत होतं आणि ते स्वराज्याची निर्मिती करतात आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होतो, संभाजी महाराजांचा उदय होतो, छत्रपतींचा उदय होतो. परंतु हे सुद्धा येथील पेशव्यांना पाहवत नाही. पुन्हा पेशवाई येते, लक्षात ठेवा. आणि आज तुमच्या हातामध्ये काही नाही. त्यामुळे आज फक्त तुका म्हणे उगी निवांत रहा. तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने आता फक्त उघड्या डोळ्याने बघत बसल्याशिवाय तुमच्याकडे काही सुद्धा पर्याय नाही. तुमच्या जातीचा बघा, तुमच्या जातीचा नेता तुम्हाला आमदार दिसेल, मंत्री दिसेल, त्याच्याकडे लाल दिवा दिसेल, कामं दिसतील, सगळे दिसतील. परंतु खरी जी पॉवर आहे, पॉवर पॉइंट हा सगळा कुणीकडे आहे? अण्णाजी पंताकडे आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सगळ्या सत्ताचं केंद्रीकरण त्यांच्याकडे आहे. तुम्ही फक्त सरदार आहात, लक्षात घ्या. आणि या सरदारकीमध्ये यांनी सगळे गट सामील केलेले आहेत. अगदी कोणतीही जात याला अपवाद नाही. बौद्ध समाज असेल, SC ST, इतर SC ST मधील इतर अनेक जाती असतील, मराठा असेल, OBC असेल, प्रत्येक जातीतले लोक यांनी सरदार म्हणून घेतलेले आहेत. आणि त्यांना सुद्धा असं वाटत आहे की जणू काही आपलं सरकार आहे आणि या भ्रमामध्ये सगळे आहेत. हा भ्रम फक्त वंचित बहुजन आघाडीला, मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना माहीत आहे. परंतु हे जे विरोधी पक्ष आहेत, फक्त हे नावापुरते विरोधी पक्ष आहेत. यांच्याकडे काही विचारधारा नाही, गट्स नाहीत, काही नाही मित्रांनो. आता काय आहे, जनतेमध्ये एक असा वर्ग आहे लोकांमध्ये जो जवळपास एक 70% जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे. परत नीट लक्षात घ्या, 70% जनता ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे. परंतु आता जनमताला किंमत राहिली नाही. तुमच्या वोटिंगला, मतदानाला, या गोष्टीला आता कसलीही किंमत राहिलेली नाही आणि त्याची गरज सुद्धा भारतीय जनता पार्टीला उरलेली नाही. फक्त लोकांना दाखवण्यासाठी निवडणुका होतील. एक संविधानाचा एक ढाचा आहे, तो जर नाही शिल्लक ठेवला तर विद्रोह होऊन यांची व्यवस्था सगळी मोडकळीस निघेल. म्हणून फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं संविधान राहणार आहे, दाखवण्यापुरत्या निवडणुका राहणार आहेत. तशा निवडणुका रशियामध्ये सुद्धा होतात. तशा पद्धतीने केवळ तुम्हाला दाखवण्यापुरता निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे ऑपरेशन टायगर वगैरे हा सगळा भ्रम आहे, हा मायाजाळ आहे. हे लक्षात घ्या. ज्यांना लक्षात घ्यायचे त्यांनी हे लक्षात घ्या. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.